जेएम विशेषमध्ये वळूया पुढच्या बातमीकडे। तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी असा कोणता निर्णय घेतलाय ज्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे, पाहूयात। तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या कामाचं आणि काही निर्णयांचं बरंच कौतुक होत आहे। सत्तेत आल्यावर त्यांनी तातडीनं भ्रष्टाचार विरोधात मोहीम उघडली। तुमच्याकडे कोणी लाच मागायला आलं तर थेट माझ्याकडे या, मी लगेच कारवाई करेन, असं विजय यांनी कंत्राटदारांना सांगितलंय। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बॅनरबाजी विरोधात विजय यांनी कठोर भूमिका घेतली आहे। कुठेही राजकीय बॅनर दिसता कामा नयेत आणि त्यात माझ्या पक्षाला अपवाद करायचा नाही। टीव्हीकेसह सर्व पक्षांचे बॅनर तातडीनं काढा, असे आदेश त्यांनी काही दिवसांपूर्वी दिलेत। त्यांच्या कार्यशैलीची सुद्धा बरीच प्रशंसा होतीये। ते सकाळी बरोबर 10 वाजता कार्यालयामध्ये येतात आणि संध्याकाळी 5च्या आत घरी जात नाहीत। यामुळे तामिळनाडूच्या मंत्रालयात अधिकाऱ्यांचे धाबे हे दणाणलेत। सर्वांनी वेळेतच आलं पाहिजे असा आदेशच विजय यांनी काढलाय। दुपारच्या जेवणाचा डबा आणतात, त्यामुळे विनाकारण जेवता जेवता बैठका घेण्याचे वेळखाऊ प्रकार ते करत नाहीत। त्यांच्या पेहरावाबद्दल सुद्धा तज्ज्ञांनी महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केलाय। अन्य नेत्यांप्रमाणे ते कुर्ता परिधान करत नाहीत, ते पांढरा शर्ट, काळं ब्लेझर आणि काळी विजार याच पेहरावामध्ये दिसतात। बदलत्या काळाप्रमाणे नेत्यांचा पेहराव सुद्धा बदलला पाहिजे हा संदेश ते देऊ पाहत आहेत, असं अनेकांचं मत आहे। तर गेल्या 2 महिन्यात जोसेफ विजय यांनी घेतलेले स्तुत्य निर्णय कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूयात। शपथ घेतल्यावर लगेचच 200 युनिट मोफत अशी घोषणा केली। सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। जलजीवन मिशनची कामं तातडीनं सुरू करण्याचे आदेश दिलेत। कुणीही भ्रष्टाचार केल्यास किंवा घूस घेण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई करणार असा इशारा दिलाय। कुणी लाच मागितली तर थेट माझ्याकडे तक्रार करा, कंत्राटदारांना तशा सूचना दिल्या। प्रशासनात समांतर सत्ता केंद्र खपवून घेणार नाही, उद्योगांना त्रास द्यायचा नाही, असाही इशारा दिलाय। गुंतवणूकदारांसाठी एक खिडकी योजना तातडीनं सुरू केली आहे, त्यामुळे कामात वेग आलाय। यापुढे सर्व नव्या सरकारी बस या वातानुकूलित असतील, साध्या बस विकत घ्यायच्या नाहीत, असाही आदेश दिलाय। तामिळनाडूचा हवामान पाहता वातानुकूलित बस ही गरज आहे, चैन नाही, त्यामुळे अशाच बस आता विकत घ्यायचा असा आदेश त्यांनी काढलाय। प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक कार्यान्वित केलेलं आहे, यावर स्वतः ते लक्ष ठेवणार आहेत। महिला सुरक्षेसाठी विशेष पथक तयार केलंय। तक्रारींवर तातडीनं कृती करण्याचे आदेशही विजय यांनी दिले। प्रार्थनास्थळं, शैक्षणिक संस्थांजवळील दारूची 717 दुकानं बंद करण्याचे निर्देशही विजय यांनी दिले। जोसेफ विजय यांचे काही आपण निर्णय पाहतोय। सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल, असाही निर्देश त्यांनी दिले।